यानंतर आता घेऊयात इतरही महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा। परभणीमध्ये एसटीत बसण्याच्या वादावरून मारहाण, 2 जण जखमी, एसटीवर दगडफेकीचा प्रकार, परळी नाक्याजवळची घटना। उरण नजीकच्या गव्हाण फाट्यावर ओव्हरलोड डंपरचा अपघात, अपघातानंतर डंपर चालक केबिनमध्ये अडकला, नागरिकांच्या मदतीने डंपर चालकाची सुटका। लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडल्यामुळे नवीन वर्षात आता राज्यातील शिक्षकांचा पगार हा 2 ते 3 दिवस उशिरा होण्याची चर्चा। मात्र ही माहिती चुकीची असल्याची महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। तसंच लाडक्या बहिणींच्या पैशाचा परिणाम दुसऱ्या खात्यांवर पडणार नाही असंही केलं वक्तव्य। ही अतिशय चुकीची माहिती ही तुम्हाला मिळालेली आहे। दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाहीये। ज्या महानगरपालिका आहेत त्या सुरक्षित व्हाव्यात, लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळतात, त्यामुळे त्यांनी शासनाचं दूत म्हणून काम करावं। मुलींवरील अत्याचाराप्रकरणी नीलम गोरेंची प्रतिक्रिया। खातेवाटपानंतर सुद्धा कार्यकर्त्यांच्या मनात नरहरी झिरवळच, आदिवासी विकास मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, अशा आशयाचे झळकले बॅनर्स। कल्याण पूर्वेमध्ये भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्या अभिनंदनाचं बॅनर फाडलं, तर घटना सीसीटीव्हीत कैद, पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल। कल्याण कोर्टाबाहेर किरकोळ वादावरून कोर्ट परिसरात वाद, तर शुक्ला समर्थक आणि धीरज देशमुख यांच्या वकिलांमध्ये वाद, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला। नाशिकच्या नवनियुक्त महापालिका आयुक्त मनीषा खत्रींनी पदभार स्वीकारला। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीच्या स्वच्छतेला प्राधान्य असणार, मनीषा खत्रींची प्रतिक्रिया। भिवंडीतील नागरिक सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड, तर नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचं आमदार महेश चौगुले आणि संचालक मंडळाकडून अभिनंदन। साई मंदिर सुरक्षेचा आढावा घेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी साधला साई भक्तांशी संवाद, भाविकांची लूट करणाऱ्या एजंट्सवर आता कारवाई करण्याचा सुद्धा इशारा।